भाजपच्या प्रचार सभेसाठी आलेल्या महिला या उन्हामध्ये बसल्याचं दिसताच राज्याचे मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे यांचे कान टोचले। कमी बजेट असल्याचं सांगत आपल्या लाडक्या बहिणींना उन्हात बसू नका, मी स्टार प्रचारक आहे, तुम्ही खर्चाची चिंता करू नका असं बावनकुळे म्हणालेत। मी राज्यावर आहे, निवडणूक आयोगाला आम्ही हिशोब देऊ असे ते म्हणालेत। यावरून सुषमा अंधारेंनी त्यांना आता लक्ष केलंय। निवडणूक आयोग भाजपचा घरगडी आहे का असा पलटवार अंधारेंनी केलाय। दरम्यान चंद्रशेखर बावनकुळेंच्या विरोधात गडचिरोलीच्या उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली आहे। तिकडे कोण आपल्या उन्हामध्ये बसल्या बिचारा आमच्या लाडक्या बहिणी, त्यांना ऊन लागून राहिले, पेंडाले पूर्ण टाकलो अध्यक्ष। तुम्ही कमजोर, तुम्ही असं कसं लढाल? हा, काही बजेट नाही, चिंता नको करा। अरे निवडणूक अधिकाऱ्याला सांगू ना बजेट हे केवढ्याचं आहे ते केवढ्याचं आहे, एक पडद्याचं का लावून 50 रुपये लावल, काही काळजी नको करा। आणि मी स्टार प्रचारक आहे, त्यामुळे कशाला हिशोब लागते आणि त्यामुळे राज्यावर आहे, आम्ही हिशोब देऊ। आमच्या लाडक्या बहिणीला उन्हात नाही बसवायचं। यानंतर चंद्रशेखर बावनकुळे जेव्हा म्हणत आहेत की काय खर्च करायचं ते करा, निवडणूक आयोगाला काय सांगायचं ते मी सांगतो, याचा अर्थ काय बावनकुळे साहेब? आपल्याला असं म्हणायचं आहे का की निवडणूक आयोग हा आपला घरगडी आहे? गडचिरोलीचे जे पदाधिकारी आहेत आणि गडचिरोलीचा जो आमचा जो पक्षाचे उमेदवार आहेत ते उमेदवार या संबंधाने त्यांनी तात्काळ रिपोर्ट केलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।